गंगा मावशी, तुला माहितीये का, सासूबाईंचे हात पोळले होते आणि मीच त्यांची मनोभावे सेवा केली। जशी माझी उमाई तशीच रमाई ना। आणि तुला एक सांगते, सासूबाईंना मला इतके दिवस यमुना वंसांच्याच नावाने हाक मारायच्या, पण आज त्यांना समजलं की वंसांनी नाही, मीच त्यांची सेवा केली। आज त्या बऱ्या झाल्यात आणि तुला माहितीये, त्या माझ्या आजची आंबील सुद्धा आवडीने पितात। किती छान ना, मला इतका इतका आनंद झालाय। काय झालं गंगा मावशी? अगं बोलत का नाहीस माझ्याशी? रागवलीस का? लई राग आहे ग तुझ्यात, आता तुझी राग बी उतरवतो। चिंगरोबाच्या माळावरून बाबाजीने तुला धरून नेलं होतं ना, तू बाबाजींच्या तावडीतून सुटलीस, विठुरायाचीच कृपा म्हणायची ना। ऐकतेस ना, तुला माझी काळजी वाटायची ना, पण आता सगळं छान आहे। अगं गंगा मावशी, ऐकतेस ना, मी सखू। अव धाकल्या मालकीनबाई, अव धाकल्या मालकीनबाई लई 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 आनंदात आहेत। त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात, उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात। अगं अशी काय बोलतेस गंगा मावशी? अगं मी तर तुझ्या समोर उभी आहे, मला तू विसरलीस का? अगं मी सखू। अव धाकल्या मालकीनबाई, अव धाकल्या मालकीनबाई लई म्हणजे लई आनंदात आहे। त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात, उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात। काय झालं गंगा मावशीला? अशी का बोलते? असं होणारच, चेटूक आहे चेटूक। अगे आपण इथे असताना असं कसं होईल? खरं तर आहे ना, त्या सखूच्या मुसक्या बांधून तिला कृष्णेत ढकलून द्यायला पाहिजे। ती दिसते तशी नाहीये। तेच तर मी सांगतेय, दिगूचा खुळखुळा झालाच आहे। हो ना, आणि आता वहिनीला वश करून तिची मेणाची बाहुली करून टाकेल। मग काय सखू साम्राज्य चालू? नाही नाही, असं नाही होणार। मी ते साम्राज्य उद्ध्वस्त करेन। हो, काय कमी प्रयत्न केले आपण? झालं साम्राज्य उद्ध्वस्त? ते मला काही माहित नाही, पण काहीही करून ते उद्ध्वस्त करायलाच पाहिजे। आपल्यासारख्या साध्या सरळ माणसाचं काम नाहीये ते, काहीतरी अघोरी मार्ग पकडला पाहिजे। दिगो दिगो, बापरे, चेटू चेटू। ओ वहिनी, काय झालं? ओरडता कशाला? रमया का काय झालं? मला काय खूळ भरलाय का की वेळ जाते म्हणून किंकाळ मारत बसलीये? हे बघा ना, हा हा, ओरड, अजून ओरड। मुस्का कुठली? दिगो कुठे गेला हा दिगो? अगं दिगू नाहीये घरी, सर्व आजीला सोडायला गेलाय ना। अरे देवा, आता काय? भाऊजी, अहो तुम्ही बघा ना। बघतो ना वहिनी। वहिनी म्हणजे काय माहितीये का, हा विंचू की रे, तो नर विंचू आहे। म्हणजे त्याचा असा तो लांब शेपटी आणि असं लांबुळका आहे, म्हणजे त्याचा असं तो बारीक आहे आणि काही एवढं काही नाही, अणुपुचीदार आहे थोडासा। आणि कसं आहे की मादी विंचू आहे ना, ती जरा गुबगुबीत, जाडी, अशी नांगी टाकलेली, पण विषारी असते। भाऊजी, सोंगट्याप्रमाणे विंचवांचा अभ्यास केलात की नाही हे नाही विचारत आहे मी तुम्हाला। तुम्ही बघा म्हणजे। असं काय म्हणजे काय माहितीये का, मी अजिबात भीत नाही विंचवाला वगैरे। नांगी एकदम छोटी आहे आणि विषारी आहे तो। भाऊजी, मग उचलून फेका ना त्याला। सगळं यमुने केरसुणे वगैरे घेऊन ये, सगळं बाई तुला
शिकवावं लागतं. हळट. हाव. बघितलं वहिनी, आम्ही पुढे येऊन उंचाळणारच होतो, ही उगाच झाली मध्ये. आणि मी पण केरसुणी आणणारच होते ना. आणि आता खिडकीतून कशाला टाकायचा? पुन्हा आता येणार तो. पुरे आधी तुम्ही चालवतात ना खोलीत, तेव्हा हिंमत झाली का काही करण्याची? नाही ना. मग आता कशाला तोंड वाजवताय? चला निघा माझ्या खोलीत ना, बाहेर वा. सखूने छतातून विंचू टाकला नसेल ना, आणि मग साळसूतपणे मला वाचवण्याचा कांगावा करत असेल. आली काय, विंचू फेकला काय आणि गेली काय? एखादी शब्द बोलली नाही. असं कसं? हो काय सांगता काय? माझी तर हिंमतच झाली नाही, पण त्या चिमुरड्या सखूची झाली. हो म्हणजे ही सकू चेटूक करते खरं ना. जे आपण कोणाबरोबर राहतोय ह्याचा जरा विचार करा. हो, नाही त्याचाही विचार मी करतोच आहे, पण ती सकू आणि वहिनी जवळ येतात ना, त्याचाही विचार करतोय. त्या जवळ आल्या? अरे पण ती सकू सरळ आली, विंचू फेकला आणि निघून गेली. ती थांबली पण नाही. हो मग त्याच वेळेस तिचा चेहरा पाहायचा ना, 2 सुळे बाहेर आलेले असतील. एवढी साधी सरळ मुलगी एवढं धाडस कसं काय हो करेल? सकू, बघ सुरू झाला सकूचा अखंड जप सुरू झाला. हे थांब. अहो पण सासूबाई बोलवतायत ना, जाऊ मी? अगो बाई, तिथे साळसूत मी जाऊ? मग मी काय त्या मूर्ख म्हणून थांबवलं? इथेच थांबायचं, तिथून हल्लीस खबरदार. अहो पण सासूबाई बोलवतायत. हा मग आम्ही सगळे मेलो? तुला एकटीलाच पोक आहे का ग? एकटीलाच काळजी आहे? तसं नाही. तसंच आहे. तुझे पोटातले पाय आहेत ना आता दिसायला लागलेत, पण मी अजिबात चालून देणार नाही. चल निघितून जा. अहो पण नाही नि बिन नाही. माझ्या रमाईला काय हवंय काय नकोय ते मी बघणार. तुझी गरज नाहीये. निघ इथून, निघ. सकू आले रमाई.